नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखनी अनुभव करू शकेल. घरातून पळून गेल्यानंतरचा नाम्याचा पहिला दिवस हा असा गेला आणि नंतरचे दिवसही थोड्याफार फरकाने असेच जात होते. गावोगावाच्या आठवडा बाजाराला हजर राहणारी ती एक सर्कससारखी कंपनीच होती. काहींचे छकडे होते, काहींच्या 4 चाकी ढकलगाड्या होत्या, काहींच्या 2 चाकी हातगाड्या, काही सडेफटिंग होते, काहींची बायका मुलं बरोबर असायची. महिन्याभरातच नाम्याला सगळे ओळखायला लागले होते. वेळप्रसंगी मदत करायला नाम्या तयार असायचा, पण इतर वेळी ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात. प्लॅस्टिकची ताळपत्रे असली की झाडांच्या बांबूच्या साहाय्याने कुठेही सावलीपुरती शेड उभारता येत होती. हाताच्या पंजांची पाटीही रंगवून घेतली होती. बाजारात टपरीत तो बसायचा, पण त्याच्या टपरीत कोणी शिरत नसे, टवाळ पोरांखेरीज. एकदा 5-7 टवाळ पोरं त्याच्या टपरीत शिरली होती. त्याला धक्काबुक्की करून त्याच्या खिशातले 5-7 रुपये घेऊन पळून गेली होती. त्यानेही प्रतिकार केला होता. एकाचा शर्ट धरून फाडलाही होता. त्या शर्टचा तुकडा त्याच्याच हातात राहिला होता. 2-4 गुद्दे बसले होते. कोपराला जरासं खरचटलं होतं. 5-7 रुपये गेले होते. बाकी काही झालं नव्हतं, पण त्याचं मन आतून एखाद्या भट्टीसारखं पेटून उठलं होतं. हातातला कापडाचा तुकडा तो रागारागाने ओढत होता. तो डोक्यातला घनत्कार तुकडा मोठ्या पडद्यासारखा दिसायला लागला. पडद्याला मधोमध एक मोठं खिंडार पडलं. त्याला गावातला रस्ता दिसत होता. रस्त्यावरून पळत चाललेली पोरं दिसत होती. हातातला कपडा वेडावाकडा करताच त्या मुलातला एकदम अडखळला. नाम्याने कपड्याचा चुरगळा करताच तो मुलगा जमिनीवर गडाबडा लोळायला लागला. नाम्याची खात्री झाली, हातातल्या तुकड्याच्या त्याने जर आता चिंध्या केल्या तर तो मुलगा तडफड करीत मरून सुद्धा जाईल. नाही, ते योग्य नाही. त्याने हातातला कपडा अलगद सरळ केला. तो मुलगा कसा तरी उठून बसला. नाम्याने कपड्याच्या तुकड्याची अगदी अलगद घडी घातली आणि तो तुकडा हलकेच सावलीत ठेवून दिला. त्या मुलाला झाली एवढी शिक्षा पुरी होती. पण त्या दिवसापासून त्याने ठरवलं, शरीराच्या कमजोरीमुळे कोणालाही त्याच्यावर दंडेली करायची संधी मिळता कामा नये. शरीर कसं पोलादासारखं बळकट हवं. आणि आणखी एक, लहान सहान गोष्टींनी डोक्यात राग घालून घ्यायची नाही, तो शक्तीचा अपव्यय होईल. नाम्या 20-21 वर्षांचा असताना त्याची हिरामनशी गाठ पडली. नदीकिनारी दत्ताचं देऊळ होतं. रोज संध्याकाळी आरती व्हायची आणि रोज संध्याकाळी मंडपासमोरच्या अंगणात ही गर्दी जमायची. काही केवळ प्रेक्षक, पण काही जण आपल्या एखाद्या नातेवाईकाला आरतीच्या वेळी मुद्दाम घेऊन जात. काहीतरी बाधा झालेले, पछाडले गेलेले, झाड म्हणून धरले गेलेले अभागी जीव. माहूर काय, नरसोबाची वाडी काय, गाणगापूर काय, सगळीकडे संध्याकाळच्या दत्ताच्या आरतीच्या वेळी हे पाहायला मिळतं. त्या लोकांना कशाची शुद्ध नसायची. काही जण स्वतःभोवतीच गोल गोल फिरत असायचे. एक 40च्या आसपासची बाई कमरेवर हात ठेवून एका जागी उभी होती. वरचं सारं शरीर कमरेभोवती गोल गोल फिरवत होती. एक बाई कमरेवर हात ठेवून उभी होती आणि कमरेपासूनचं वरचं शरीर वाकवत होती. डोकं समोर गुडघ्यापर्यंत वाकत होतं, पण पाठीला बाक येऊन मागे जात होतं. केस मोकळे होते. प्रत्येक हालचालीबरोबर झुपक्यांनी मागे पुढे होत होते. मळवट भरलेला चेहरा घामाने डवरला होता, पण तिच्या हालचाली क्षणभरसुद्धा थांबत नव्हत्या. 2 जण गाभाऱ्याच्या दगडी खांबांना घट्ट मिठी मारून उभे होते. आत आरती सुरू झाली आणि बाहेरच्यांच्या हालचालींना अगदी उधाण आलं. नाम्या गर्दीत उभा होता आणि या चमत्कारिक दृश्याकडे पाहत होता. अंगात आलं, भूताने पछाडलं. शब्दप्रयोग त्याने आतापर्यंत ऐकले होते. आता प्रथमच तो हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता. आतल्या आरतीचं शेवटचं कडवं सुरू झालं आणि तारस्वरात ध्रुपद सुरू झालं. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता. या शेवटच्या क्षणात नाम्याला अंगणात वेड्यावाकड्या नाचणाऱ्यांच्या शरीराभोवती एक धुसर, काळपट, पिवळट प्रकाश दिसल्यासारखं वाटलं. त्याला तर कशाचाच अर्थबोध होत नव्हता. ही शक्यता आहे की यच्चयावत सजीवांच्या, यात पशु पक्षी मानव वृक्ष वेल सर्व आले, आसपास उत्सर्जित होणाऱ्या
किरलियन किरणांची आभा नाम्याला दिसली असावी. अंधारात फोटो निगेटिव्हवर हाताचा पंजा किंवा झाडाचं पान ठेवलं तर त्याच्या सीमेच्या आसपास बाहेर फेकली गेलेली किरणे स्पष्ट दिसतात. रंगीत फोटोमध्ये सुदृढ सजीवाच्या किरलियन तरंगांचा रंग सोनेरी लाल असतो, पण व्याधीग्रस्त असतील तर त्या रंगात काळसर छटा येते. शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि मानसशास्त्र या 3 शाखांच्या सीमेवरचा हा विषय आहे. हे किरणोत्सर्जन कशाने होतं? नित्यनैमित्तिक शारीरिक क्रियांनी, मेंदूत अहर्निश चालू असलेल्या रासायनिक विद्युत घडामोडींनी, शरीरातून कमी जास्त प्रमाणात वहन होत असलेल्या हार्मोन्समुळे? उत्तरे अजून अज्ञातच आहेत. आरतीचं तबक जसं बाहेर आलं तशी या तथाकथित पछाडलेल्या लोकांची तबकापासून दूर दूर होण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. तर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नातेवाईक त्यांना तबकाकडे रेटत होते. इतका वेळ खांबाला घट्ट धरून बसलेला एक जण त्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करीत होता. 4 फूट वर जात होता, परत घसरून खाली येत होता. त्याच्या शरीराभोवती एखाद्या प्लास्टिकच्या कवचासारखा दिसणारा प्रकाश आता गळद लाल काळा झाला होता. नाम्याने त्याच्या दिशेने 2 पावलं टाकली. तुमचं काम नाही ते पैलवान, मागून आवाज आला. नाम्याने दचकून मागे पाहिलं. आपल्या हालचालींवर कोणाचं लक्ष असेल याची त्याला अजिबात कल्पनाच नव्हती. मागे साधारण 40च्या आसपासचा फाटक्या अंगाचा माणूस उभा होता. नाम्याचं मत त्याच्याबद्दल फारसं चांगलं झालं नाही. मी काही करणार नव्हतो, नुसतं पाहत होतो. नाम्या म्हणाला, इथं नुसतं पाहून काय होणार हो, बघायचं आहे ना. आरती झाली की माझ्याबरोबर या. अशी ही हिरामनची पहिली भेट. त्यावेळी अर्थात त्याला त्याचं नाव हिरामन आहे हे माहीत नव्हतं आणि त्याचा व्यवसाय काय होता हेही माहीत नव्हतं, पण ते त्या संध्याकाळीच समजणार होतं. हिरामन मांत्रिक होता. नाम्यामध्ये त्याला काहीतरी विशेष जाणवलं असलं पाहिजे, नाहीतर देवळात प्रथमच गाठ पडल्या पडल्या तो या अनोळखी माणसाला कशाला बोलवेल. हिरामन अप्रामाणिक होता अशातला भाग नाही. ज्या प्रकाराने त्याला ते तंत्र अवगत झालं होतं तसं तो वापरत होता. कदाचित देवऋषी म्हणून त्याला आपोआपच एक अधिकार येत असावा. कदाचित धुनीत तो जो काही वनस्पतीचा पाला टाकत असेल त्याच्या धुरात काहीतरी हॅल्युसिनेटरी गुणधर्म असतील, ज्यांच्या प्रभावाखाली ती व्यक्ती देवऋषीच्या आज्ञा पाळत असेल. सर्वच व्यक्तिगत अनुभवाच्या पातळीवरचं होतं. खरं खोटं करणं मोठं अवघड. नाम्या हजर राहिला. हिरामनचे उपचार तो लांबूनच पाहत होता. हिरामन आणि नाम्या यांची जवळीक वाढली होती. दोघांना एकमेकांबद्दल कुतूहल होतं. हिरामनला नाम्यामधला वेगळेपणा जाणवत होता आणि नाम्याला हा हिरामनचा व्यवसाय भुरळ घालत होता. आपल्या अंगी काहीतरी पॉवर आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. हिरामन बरोबर काम करायची इच्छा त्याने बोलून दाखवली. हिरामन जरासा हसला, म्हणाला, नामदेवराव, एका म्याना 2 तलवारी राहत नाहीत, पण आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं आपण तुम्हाला शिकवायला तयार आहेत. पण त्याआधी एक गोष्ट, नाव. नाव? हो, नाव. हे असं नामदेवराव या धंद्याला शोभेचं नाव नाही. नाव कसं टोकदार पाहिजे, विसरता कामा नये. एक नाव मला आठवतं, मी लहान असताना ते कानावर आलं होतं, ते तुम्ही घ्या. कल्हार. कल्हार? हे असलं कसलं नाव? मला एक सांगा, एकदा कानावर आलं तर विसराल का? नाही. ठीक आहे, या मिनिटापासून तुम्ही कल्हार. अहो, माझं खरं नाव काय हिरामन होतं की काय? खरं नाव सांगायची सुद्धा शरम वाटते. असलं नाव कल्हार. ही धंद्याची गोष्ट आहे, त्यासाठी असं करावंच लागतं. हिरामन आपल्या शब्दाला जागला. त्याला जे उपचारविधी माहीत होते ते त्याने कल्हारला शिकवले. अंगावर फिरवायच्या फांद्या कोणत्या, धुनीत निखाऱ्यांवर टाकायचा पाला कोणता, वेळ आलीच तर पाठीवर आसुडासारख्या ओढायच्या बिनपानाच्या अमरवेलीसारख्या लांबच्या लांब डहाळ्या, शिवाय इतरही काही काही, आणि वेगवेगळ्या वेळी म्हणायचे मंत्र आणि पछाडण्याचे प्रकार ओळखण्याच्या युक्ती, आणि उपचारास प्रतिसाद येतो का नाही हे पाहण्याच्या चाचण्या. आणि अपयश आलं तर? कल्हारने विचारलं. आपण काय करणार? पैसे परत मागत नाहीत का? आपण प्रयत्न केला नाही का? आणि मांत्रिकाला आडवं जायची या गावकऱ्यांना जरा भीतीच वाटते. हो, त्यावरून आठवण झाली, हा तुमचा जंटलमनचा पोशाख कामाचा नाही. पाहता क्षणी कशी जरब बसायला पाहिजे. त्यांच्या कल्पनेतला मांत्रिक म्हणजे दाढी मिश्या जटावाला, भगव्या कपड्यातला, अंगाने आडदांड, लाल आणि धारदार डोळ्यांचा हवा. आपल्याला काही जमलं नाही. हे जन्मापासूनच फाटकं शरीर, पण तुमची कशी अजून जवानी आहे. खरं तर या आतल्या गोष्टी सांगायला नकोत.
पण आपण काय कायमचे थोडेच बरोबरीने राहणार आहोत? आता एवढ्यात येईल ती केस तुमच्याकडेच सोपवतो बघा. काही चुकलं माकलं तर मी आहेच. एकदा जमून गेलं की बस, मग तुमच्या वाटेने जायला तुम्ही मोकळे. संध्याकाळी बोलवणं आलं तेव्हा हिरामन जरासा हसून म्हणाला, आता तुमची टेस्ट आहे बघा कल्लार. कल्लार काहीच न बोलता हिरामन बरोबर निघाला. डोंगर कुशीतलं गाव, एक उभा आणि 2 आडवे रस्ते म्हणजे पायवाटाच. वाटेवर दिवे नव्हतेच. घरांच्या दारखिडक्यातून कंदिलाचा, दिव्यांचा काय प्रकाश येत होता तेवढाच. त्यांना जायचं होतं ते घर अगदी शेवटचं घर म्हणजे मातीच्या भिंतींचा आडोसा, वर वाशांच्या डोळ्या, त्यावर चौकट, त्यावर कौलारू छप्पर, एक बाहेरची ओसरीसारखी लांबच्या लांब खोली, आत जाणारी 2 बैठी अरुंद दारं. ओसरीवरच खांबाला कंदील टांगला होता. 8-10 माणसं जमली होती. काही भिंतीला टेकून बसली होती, काही खांबापाशी उभी होती. त्यांना हिरामन आणि कल्लार दिसताच त्यांच्यात लगबगीची हालचाल सुरू झाली. ओसरीत पोचताच हिरामनने विचारलं, कुठे आहे तो? एका म्हाताऱ्याने आत जाणाऱ्या दाराकडे बोट केलं. बघा कल्लार. दाराकडे हात करीत हिरामन म्हणाला, हे केव्हा तरी व्हायलाच हवं होतं. मग आता का नको? कल्लारने विचार केला. जास्तीत जास्त काय होईल? त्याला काही जमणार नाही एवढंच ना. मग बरोबर हिरामन होता की तो घेईल सगळं सांभाळून. कल्लार खाली वाकून त्या बैठ्या दारातून आतल्या खोलीत शिरला. आत खोलीत प्रकाश आणखी कमी होता. एका कोनाड्यात एक लहानशी चिमणी ठेवली होती. डोळे काही वेळ बंद ठेवून मग उघडल्यावर कल्लारला खोलीचा अंदाज आला. मातीने सारवलेल्या भिंती, खाली मातीचीच जमीन, एका भिंतीला लागून रचलेल्या कांबळ्या गोधड्यांची चळत, त्याच्यावरच भिंतीतल्या खुंटीला टांगून ठेवलेले काही कपडे. त्या गरीब घरात आणखी काय असणार? आवाज आला तो कोपऱ्यातून आला, अर्धवट कन्हल्यासारखा, अर्धवट कुंधल्यासारखा. कल्हारची नजर तिकडे गेली. अंधुक प्रकाशात स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं. कुणीतरी कोपऱ्यात उभं होतं आणि मग एकदम 2 हिरवट निळ्या ठिणग्या दिसल्या. त्याने डोळे उघडले असावेत. पुन्हा एकदा तो कुंथल्यासारखा आवाज आला. त्याला किंवा त्याच्या एखाद्या वस्तूला स्पर्श करायला हवा. कल्लार तसाच दारातून बाहेर आला. दाराकडे अपेक्षेने पाहत असलेल्यांपैकी एकाला कल्लारने जवळ बोलवलं. त्याचा एखादा कपडा आहे का? नेहमीच्या वापरातला, खमीज, बंडी, धोतर, पायजमा, काही? 1-2 मिनिटात कोणीतरी त्याच्या हातात जाड्या भरड्या कापडाची एक बंडी आणून दिली. ती घेऊन कल्लार परत त्या खोलीत गेला. त्या खरखरीत कापडावर बोटं फिरवता फिरवता कल्लार समोरच्या त्या कोपऱ्याकडे पाहत होता. चेहरा अजूनही अस्पष्टच दिसत होता, पण त्याच्या भोवतीची आभा स्पष्ट दिसायला लागली होती. आणि ती पिवळट सोनेरी नव्हती, तर काजळलेली, धुरकट, डागाळलेली होती. दोन्ही हातांमध्ये कपड्याची घडी करून कपड्याचे पदर एकमेकांवर चोळत कल्हार त्या कोपऱ्याकडे निघाला. आता त्या माणसाचा चेहरा जरासा स्पष्ट दिसायला लागला, पण कसला चेहरा? वटारलेले डोळे, खूप मोठा वासलेला जबडा, बाहेर आलेली जीभ आणि मानेभोवतालच्या शिरा तट्ट फुगलेल्या. त्या वासलेल्या तोंडातून असा गुरकावल्यासारखा आवाज येत होता. कल्हार आणखी जवळ गेला. आता त्याला त्या माणसामागे जवळच्या दिव्याने पडावी तशी एक मोठी काळी सावली दिसली. कल्हारने आणखी एक पाऊल पुढे टाकताच त्या वासलेल्या तोंडातून एक डरकाळी आली. एखाद्या माजलेल्या बैलासारखी चेहऱ्याभोवतालची आभा सोनेरी काळी अशी होत होती. कपडा पसरलेले दोन्ही हात पुढे करत कल्हार हलगेच म्हणाला, ये. पुन्हा एकदा ती डरकाळी. कल्हार पुन्हा म्हणाला, ये. त्या माणसामागची सावली हलली, पुढे आल्यासारखी वाटली, आणखी पुढे आली. कल्हारला जाणवला हातातला कपडा त्यावर काहीतरी ठेवल्यासारखा जड आणि गरम होत आहे. आणखी वजन. समोरच्या चेहऱ्याभोवतीची आभा सोनेरी झाली. वासलेला जबडा मिटला, डोळे मिटले, तट्ट फुगलेल्या नसा सैल झाल्या. हातातल्या कपड्याची पुरुचुंडी बांधून घेत कल्हार वळाला आणि खोलीच्या दारातून बाहेर आला. कोणी काही बोलण्याच्या आतच तो ओरडला, अंगणात होळी पेटवा, झटपट.
त्याची कल्पना नव्हती त्याचा चेहरा किती गंभीर दिसत होता तो. लोकात धावाधाव सुरू झाली. मिनिटाभरात घरासमोरच्या मोकळ्या जागेत ठिणगी पडली आणि मग जाळ पेटून उठला. पुढे येता येता कल्हार ओरडला, एक घमेलं आणा झटपट. कोणीतरी त्याच्या पायापाशी घमेलं आणून ठेवलं. पुढे होऊन कल्हारने हातातली पुरचुंडी त्या आगीत टाकली आणि त्या मागोमागच लगेच पुरचुंडीवर घमेलं पालथं टाकलं. घमेल्याखाली आगीत तडतड होत होती, फसफस होत होती. घाणेरड्या वासाचा काळपट धूर निघत होता. थकून तिथल्याच खांबाला टेकून कल्हार बसला आणि मागे खोलीकडे बोट करून म्हणाला, त्याला आणा आता बाहेर, आता सगळं संपलं. पैशांची काय देवाणघेवाण झाली कल्हारला माहीत नव्हतं आणि त्याला त्यात फारसा रसही नव्हता. हिरामन बरोबर राहण्याचे दिवस संपले होते. काय केलत नि कसं केलत विचारत नाही. हिरामन चालता चालता म्हणाला, पण काम जकात झालं, झटपट झालं. कल्हार त्यावेळीही काही बोलला नाही आणि दुसऱ्या दिवशी पहाटेलाच आपल्या वाटेने निघताना निरोपाचा शब्दही बोलला नाही. त्याची एकट्याची वाटचाल सुरू झाली होती. हिरामनचा उपदेश तो विसरला नव्हता. ते शब्द अनुभवाचे होते. व्यायामाने आणि संयमित राहणीने शरीर तगडं झालं. काळ्या केसांच्या जटा खांद्यावर रुळायला लागल्या. कामाचा कधी तुटवडा पडला नाही. एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली. हिरामनने ज्या गोष्टी सुचवल्या होत्या त्यांच्या वापराने त्याचं काम सोपं होत होतं. अर्थात त्यातली कळीची गोष्ट कल्हारला माहीत नव्हती. त्या क्रियांना काहीही अर्थ नव्हता. त्या क्रिया करणं हेच महत्त्वाचं होतं. त्याच्या अंगी ज्या शक्ती होत्या त्यांना कार्यान्वित करण्यासाठी त्या क्रियांचा एखादा ट्रिगरसारखा उपयोग होत होता. कोणाला एक तर आणखी कोणाला दुसरं. त्याला नियम असा काहीच नव्हता. काहींना समोर कुंडली मांडलेला कागद, काहींना समोर कोणाचा तरी हात, काहींना समोर क्रिस्टल बॉल, मध्य आफ्रिकेतल्या काहींना शेळी मेंढीच्या आतड्याची वेटोळी, चीनमधल्या काहींना कोंबड्यांची हाडके, आणखी काहींना टोरॅटचे पत्ते, ज्यांच्यावर कलता मनोरा, फाशी घेतलेला माणूस, एकमेकांना छेदणाऱ्या तलवारी, कलंडलेला प्याला, कवटी इत्यादी चित्र असतात. काहींना समोर पाण्याचं घंगाळ, काहींना समोर तेलाची परात, काहींना हातात रुद्राक्षाची माळ, तर काहींना धूपपात्रातला धूर. या गोष्टी समजावून सांगता येत नाहीत, शिकवता येत नाहीत. कल्हारने कशाचाही अतिरेक केला नाही आणि काहीही वर्ज्य केलं नाही. शरीराच्या अनेक भुका असतात. कल्हारमध्ये काहीतरी विशेष होतं खास. स्त्रियांच्या सहवासाचीही त्याला कधी उणीव भासली नाही. गोऱ्या चामडीच्या स्त्रियांनी त्याला 5 स्टार हॉटेलच्या अलिशान शयनगृहात नेलं होतं आणि दुसऱ्या सकाळी थकल्या शरीराने त्याला निरोप देताना त्याचे खिसे नोटांनी भरले होते. शालीन, सुसंस्कृत, प्रतिष्ठित घराण्यातल्या स्त्रियांनीही त्याच्याबरोबर रात्री काढल्या होत्या. तसाच तो झोपडपट्टीतही गेला होता. काही पथ्य तो सतत पाळत आला होता. त्याने कोणाला फसवलं नव्हतं. सात्विक संतापाने कधीकधी रागवला असेल, पण कोणालाही कधीही शारीरिक व मानसिक इजा केली नव्हती. कधीही कशाचीही जबरदस्ती केली नव्हती. स्वतःच्या मनात त्याची स्वतःची प्रतिमा आरशासारखी स्वच्छ होती. खरंच आहे, माणूस स्वतःच्या कॉशन्सपासून स्वतःची कोणतीही कृतीच काय, कोणताही विचारसुद्धा लपवू शकत नाही. आणि एक दुष्ट, स्वार्थी, हीन विचार म्हणजे कॉन्शन्सच्या आरशावर डाग. तांबारलेले डोळे, उग्र चेहरा, गडगडाटी आवाज हा सर्व देखावा होता. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यामुळे काम सोपी होत होती. असा हा 35शीचा कल्हार येडामच्या दारात हजर झाला होता. आता ऐकूया चॅनलचे सदस्य काय म्हणतात. राज सर म्हणतात, सर आजचा भाग खूप छान होता आणि तुमचं सादरीकरण एकदम अप्रतिम आहे. खूप खूप शुभेच्छा सर. अघोर चॅनल खूप प्रगती करो हीच प्रार्थना. थँक्स सर. धन्यवाद राज सर. मनोज महाजन म्हणतात, सुंदर असं सादरीकरण आहे सर. तुमचा आवाज खूप छान व भीतीदायक आहे. तुम्ही बोलता तेव्हा असं वाटतं की कथेमधील पात्र नजरेसमोर आहे. चॅनलचे लवकरच 10 मिलियन सबस्क्रायबर होवोत हीच प्रार्थना. धन्यवाद मनोज सर. तुमचा असा सपोर्ट असेल तर नक्की होतील आणि त्यावेळी तुमची ही कमेंट मी पुन्हा एकदा दर्शवेल. रमाकांत सर म्हणतात, थरार नारायणची धारप, थरार अघोर मैफिल, फक्त थरार, थरार आणि थरार. धन्यवाद रमाकांत सर. दीपाली मॅम म्हणतात, छान स्टोरी सर. ऐकताना असं वाटतं की आपण TV समोर बसलोय आणि असं वाटत नाही की हा आवाज तुमच्या एकट्याचा आहे. प्रत्येक पात्राला वेगळा आवाज असं वाटतं ऐकताना. सादरीकरण छान करता. धन्यवाद दीपाली मॅम. प्रेम सुपरस्टार म्हणतात, मी जेव्हापासून चॅनल सबस्क्राईब केलं आहे तेव्हापासून न चुकता बघतो. मस्त आहे. थँक्स. धन्यवाद प्रेम सर. सीमा कांबळे म्हणतात, खूप छान. सीमा कांबळे. धन्यवाद मॅम. प्रमोद नंदाने म्हणतात, स्टोरी टेलिंग खूप छान आहे, एकदम खतरनाक. धन्यवाद प्रमोद सर. मीना खडसे म्हणतात,
सर कुठल्या शब्दात कौतुक करावं खरंच काही कळत नाही. खूप सुंदर आजचा पण एपिसोड. तसं तर मी गेले 3 दिवस स्टार्ट करण्याच्या अगोदर स्टोरीचा टायमिंग चेक करत आहे. बस 16 मिनटं. मला असं वाटतं की स्टोरी फक्त आणि फक्त ऐकत राहावी, तेही फक्त तुमच्या आवाजात. कारण जे सादरीकरणाचे कौशल्य तुमच्याकडे आहे ते यूट्यूबवरील कोणत्याच चॅनलकडे आहे असं मला वाटत नाही. कारण मी भरपूर चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि पहिले ऐकत पण होती. एक अघोर मैफिल चॅनलला सोडलं तर बाकी चॅनलच्या स्टोरी ऐकत होती. पण आता असं आहे की बाकी सर्व चॅनलच्या स्टोरी ऐकणं बंद केलं आहे आणि मनाला फक्त अघोर मैफिलचा वेळ लागला आहे. आणखी काय बोलावं. खरंच नेहमीप्रमाणे स्टोरी उत्तम आणि सादरीकरण एकदम फाडू होतं सर. धन्यवाद मीना मॅम. पण एक गोष्ट तुम्ही विसरला. आमच्याकडे तुमच्यासारखी जिवलग माणसं आहेत म्हणूनच तर आपण प्रगती करत आहोत, बरोबर ना? पुन्हा एकदा धन्यवाद. मंगल मॅम म्हणतात, भयकथा कोणतीही असो त्या कथेला तुमच्या आवाजाची जोड मिळाली की भयकथा रसिकांसाठी पर्वणीच, नाही का? आभारी आहोत मॅम. वंदना मॅम म्हणतात, श्री नारायण धारप सर यांच्या कथा म्हणजे अनाकलनीय गूढ रहस्य आणि मनात भीतीचं काहूर माजवणारं न तुटणारं असं जाळं आहे. जितके कथेच्या खोलात जाऊ तितके अधिकच गुरफटत जातो आणि आपण या कथेच्या मोहात कधी वाहवत जातो हे आपल्याला कळत नाही. खरंच श्री नारायण धारप सर यांच्या लिखाणाला कशाचीही तोड नाही. श्री नारायण धारप सर यांच्या या कथेनेही आपल्या गर्भात आणखी किती गूढ रहस्य, थरार आणि आणखी किती पात्र दडवून ठेवली आहेत कोणास ठाऊक. या कथेच्या प्रत्येक पुढच्या भागात नवनवीन पात्र आणि त्या पात्रांचा गूढ रहस्य यांनी भरलेला भूतकाळ समोर येतो. आजच्या भागात ही कल्हार उर्फ नाम्या याच्या भूतकाळातील गूढ रहस्य समोर आले. एकूणच काय तर नाम्याचा कल्हार कसा घडला. खरंच सर, श्री नारायण धारप सर यांच्या उत्तमोत्तम लिखाणाला तुमच्या भारदस्त आवाजातील उत्तम सादरीकरण अगदी साजेसे आहे. कथेच्या आजच्या भागासाठी धन्यवाद. पुढच्या भागाची मनाला आतुरता लागली आहे. धन्यवाद वंदना मॅम. तुम्ही खूप अभ्यासपूर्ण कथेचे श्रवण करतात आणि प्रामाणिकपणे तुमचे मतही तुम्ही मांडतात. तुम्ही आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचे आहात. अपर्णा कांबळे म्हणतात, कथेमध्ये नवनवीन येणाऱ्या पात्रांमुळे कथा एकदम उत्कंठावर्धक वाटत आहे. कथा ऐकल्यानंतर असे वाटते की हा भाग संपूच नये. सकाळ, दुपार, संध्याकाळ कथेचे भाग प्रसारित व्हावे. सादरीकरण तर उच्च प्रतीचेच आहे, यात काही शंकाच नाही. कथा ऐकली नाही तर काहीतरी चुकल्यासारखे वाटते. आजची कथा पण एक नंबर होती. धन्यवाद अपर्णा मॅम, मनापासून आभारी आहोत. अक्षय चव्हाण पाटील म्हणतात, कथेमध्ये नवनवीन पात्र येत आहेत त्यामुळे कथा खूप इंटरेस्टिंग आहे, हे मात्र नक्की. आणि आजचा भाग पण खूप छान आहे. सादरीकरण पण खूप छान. धन्यवाद अक्षय सर. अन्विता जोशी म्हणतात, इतकी अप्रतिम आहे कथा की काय सांगू. अघोर मैफिल तुमचा आवाज तर एक नंबर. नवीन कॅरेक्टर कल्हार अमेझिंग आहे. मी इमॅजिन करते आहे की उतावीळ होऊन माझ्या भविष्याचं विचारू. खूप रिअल व्यक्तिरेखा आहे ती. थँक्यू नारायण धारप सर. धन्यवाद अन्विता मॅम, तुमची प्रत्येक कमेंट मी वाचतो. सुमेश राणे म्हणतात, लव्ह युअर व्हॉइस. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्या आवाजामुळे आणखी इंटरेस्टिंग बनत आहे. लुकिंग फॉरवर्ड फॉर समर्थांची ओळख आणि समर्थांचा विजय इन युअर व्हॉइस. धन्यवाद सुमेश सर, नक्कीच आपण त्याही कथा वाचू. विना सूर्यवंशी म्हणतात, इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणि एंट्री. हाच हिरो वाटतोय स्टोरीचा. अमेझिंग स्टोरी. हॅट्स ऑफ धारप सर. धन्यवाद विना मॅम, आभारी आहोत. चैत्राली मॅम म्हणतात, मी वाटच बघत होते. धन्यवाद मॅम. अरुणा निळेगावकर म्हणतात, आजच्या सादरीकरणाला तुमच्या भयानक आवाजाने खूपच रहस्यमय बनवले आहे. बापरे, अंगावर भीतीने सरसरून काटाच आला. ऑल द बेस्ट सर. खूपच छान झाला हा भाग. सर्वात आधी धन्यवाद अरुणा मॅम, कारण काल तुम्ही आपल्या चॅनलवरील जुन्या कथा ऐकल्या. तुमची सोबत कायम असू द्या. अश्विनी पाटील मॅडमांनी बळी कथेची समीक्षा केली आहे. सर खूप छान कथा आहे. मी चित्रपटसुद्धा बघितलेला नाही. सुंदर आहे, थरार भयंकर आहे. मनापासून आभारी आहोत अश्विनी मॅम. तुम्हीसुद्धा काल मागील जुन्या कथा आपल्या बघितल्या आणि त्यांच्या समीक्षा दिल्या, त्याबद्दल मनापासून आभार. मित्रांनो, खूप कमेंट्स आहेत. आम्ही जास्तीत जास्त त्या दर्शवण्याचा प्रयत्न करतो. जर आमच्याने चुकून तुमची कमेंट दर्शवली गेली नाही तर राग मानू नका. मी तुमची कमेंट पर्सनली रीड करून रिप्लाय देतो. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अघोरी